पेडण्यात सुरेश रैना मैदानावर 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला अभंग रिपोस्ट हा सांस्कृतिक कार्यक्रम काही परवाने नसल्यामुळे रद्द करण्यात आला। हा कार्यक्रम रद्द केला ते बरं आहे, पण यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। ज्या पेडण्यात सनबर्न झाला, नाईट क्लबमध्ये उशिरापर्यंत पार्ट्या चालतात, त्यांना मात्र परवाने विचारण्यासाठी आजपर्यंत एकही अधिकारी कसा पोहोचत नाही? सनबर्न सारख्या फेस्टिवलला फक्त एक दिवस आधी परवाने मिळायचे, मग अभंग रिपोस्ट या कार्यक्रमाला हा कायदा का बरं लागू झाला नाही? परवाने नाहीत म्हणून कचाट्यात सापडलेल्या शिल्पा शेट्टींच्या क्लबमध्ये न्यू इयर पार्टी झाली, त्यावेळी या सरकारी यंत्रणा कुठे झोपल्या होत्या? बिना परवाना कुठलाही कार्यक्रम व्हावा असं कोणालाही वाटत नाही, पण सर्वांसाठी समान न्याय असावा असं मात्र सर्वांना वाटतं। म्हणे एका राजकारण्याच्या सांगण्यावरून हा कार्यक्रम रद्द झाला होता। आपल्याहून मोठा कार्यक्रम पेडण्यात कुणीही करू नये अशी त्या राजकारण्याची म्हणे इच्छा आहे, असं आता बोललं जातं। ज्या दिवशी शिल्पा शेट्टींच्या क्लबमध्ये नाईट पार्टी झाली, त्याच्या काही तास आधी या राजकारण्याच्या एका खांदे कार्यकर्त्यांनी शिल्पा शेट्टींसोबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या चर्चा सुरू आहे। एक चांगली गोष्ट म्हणजे आमदार जित आरोलकर यांनी म्हणे आता पुढाकार घेऊन 13 जानेवारीला हा कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे, त्यामुळे सर्वांसाठी ही चांगली गोष्ट आणि आमदारांनीही क्रेडिट मिळवलं। कलाकारांची खाण म्हणणाऱ्या पेडणेत सांस्कृतिक कार्यक्रमाला मात्र संधी मिळाली नाही, त्याला संघर्ष करावा लागला। पण येथे सनबर्नसाठी अनेक पंच सरपंच उभे झाले होते, अभंग रिपोस्टसाठी मात्र फक्त काही सामाजिक कार्यकर्ते। हे कसलं हिंदुत्व रे बाबांनो? जर आज भाजप विरोधात असता तर त्यांनी मात्र रान पेटवलं असतं, एवढं खरं। आता हेच पंच आणि सरपंच का बरं पुढे येत नाहीत? येथे छुप्या मार्गाने त्यांच्या पदरात काही पडणार नाही म्हणूनच तर ना। धन्य ते पेडणे, पेडणेकर आणि पेडणेकरांची ती संस्कृती। असू द्या, कार्यक्रमाला ज्यांनी तिकिटी घेतल्या त्यांनी आता नव्या शेड्यूल प्रमाणे स्वतःचा शेड्यूल करावा।